नमस्कार, आपण पाहत आहात ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूज, महाराष्ट्रातील वेगाने वाढणारे न्यूज नेटवर्क। प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वप्रथम फक्त ब्लूस्टॉर्म टीव्ही न्यूजवर। नमस्कार। आज गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तहसील कार्यालय या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये जो नीट पेपर लीक झाला होता त्या संदर्भात आज आपल्या राज्यामध्ये, दिल्लीमध्ये, गोंदिया जिल्ह्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी हा विद्यार्थ्यांवर होणारा जो अन्याय आहे हा थांबवण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी न्याय मोर्चा या ठिकाणी तहसील कार्यालयावर आलेला आहे। आणि या ठिकाणी आपल्या तालुक्यातील जे विद्यार्थी आहेत ते आपल्या शिक्षणाचा न्याय हक्कासाठी लढण्यासाठी संघर्ष करीत आहेत आणि त्यांच्यावर होणारे जे अन्याय आहेत त्या पेपर लीक झाल्यापासून अनेक मुलांचे जे भविष्य आहे ते धोक्यात आलेले आहे। अशा प्रकारचे ह्या ज्या आपल्या देशामध्ये घटना होत आहेत त्या संदर्भामध्ये या ठिकाणी हा विद्यार्थी न्याय मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। तरी पण या ठिकाणी यांना पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून येथील जिल्हाध्यक्ष त्याचप्रमाणे शहराध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत। तर त्यांचे आपण या ठिकाणी मनोगत घेऊया की त्यांचा काय विचार आहे। तर तुमचं नाव सांगा। नमस्कार, जय सेवा, जय संविधान, जय शिवराय। मी मंगेश पंचमराव बोलावी, जिल्हा अध्यक्ष युवा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या वतीने मी इथं आज दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये जो आंदोलन सुरू आहे त्या प्रत्यक्षात आपण आमच्या संघटनेतर्फे तसेच युवा युवती तसेच शिक्षणवाले विद्यार्थी सर्व युवा जनरेशन या वतीनं आलो आहोत आम्ही पाठिंबा द्यायला की हे जे पेपर फुटी जे प्रकरण सुरू आहे सध्या आणि जे पेपर लीक होत आहेत, वारंवार पेपर लीक होणे म्हणजे शिक्षणामध्ये खूप मोठा एक अत्याचार होणे, अन्याय होणे आहे विद्यार्थ्यांवर। त्यासाठी आपण कुठंतरी एक बाधा घालावी आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा यासाठी आपण इथं निवेदन द्यायला तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव इथं उपस्थित झालो आहोत। आणि त्यामुळे आपण ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि जे शिक्षण मंत्री आहेत नरेंद्र प्रधान यांनी जर त्यांना शिक्षण मंत्रीपद जर सांभाळता येत नसेल तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ करू नये यासाठी आपण इथं निवेदन द्यायला आलो। त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या अखिल भारतीय विकास परिषद संघटनेच्या शहराध्यक्ष आहेत त्यांचेसुद्धा आपण या ठिकाणी मनोगत घेऊया। तुमचं काय मत आहे? नमस्कार, जय सेवा, जय संविधान, जय शिवराय। मी सौ उमेश्वरी मंगेश भरावी, शहराध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अर्जुनी पंचायत समिती समोर ते तहसील कार्यालय आंदोलन केलं आहे की आज आमचे लहान मुलं आहेत, मोठे मुलं आहेत, त्यांच्यावर खूप अत्याचार होत आहे। ते शिक्षणामध्ये आणि स्वतःच्या जीवात पर्वा न करता खूप अभ्यास करून सामोरं जाण्याचा प्रयत्न करतात। पण शिक्षण मंत्री यांनी हर वेळेस त्यांच्याकडून पेपर लीक होतात आणि पेपर फुटीचा होतो, त्याच्यामुळे शिक्षणावर खूप परिणाम होत आहे। त्याच्यामुळे विद्यार्थी स्वतःचा जीव घेत आहे ही बहुत चुकीची बाब आहे। त्याच्यामुळे जर शिक्षण मंत्र्यांना जर त्यांचा पद सांभाळता येत नसेल तर त्यांनी आपला द्यावा सगळ्या विद्यार्थ्यांची आणि सगळ्या नागरिकांची मागणी आहे। तर या ठिकाणी पहा अखिल भारतीय विकास परिषदेच्या माध्यमातून सुद्धा येथील जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांच्या संघर्षासाठी लढा देण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यावर होणारे जे न्याय आहेत ते न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी या विद्यार्थी न्याय मोर्चामध्ये उपस्थित झाले। तरी पण आपण विद्यार्थ्यांच्या सुद्धा काय मागण्या आहेत त्या आपण सुद्धा या ठिकाणी जाणून घेऊया।
हा विद्यार्थी न्यायमूर्ती या ठिकाणी निघालेला आहे. तर या बाबतीमध्ये तुमच्या कोणत्या मागण्या आहेत, कशासाठी हा तुम्ही या ठिकाणी हा विद्यार्थी न्यायमूर्ती मागितला? ज्या प्रकारे आपलं दिल्लीमध्ये मोर्चा काढून उपोषणाला बसलेले आहेत, तर तेवढंच आम्ही त्यांना सपोर्ट करतो आणि तेवढेच आम्ही दिल्लीला जाऊ शकत नाही, तरी पण आम्ही आपल्या तालुक्यामध्ये हा उपोषण न करता आम्ही त्यांना सपोर्ट करू इच्छितो आणि त्याच्या मार्फत आम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्याद्वारे मोर्चा हा घेऊन आलेत, हा चांगल्या प्रकारे आहे, तरी आम्ही तेवढाच तुम्हाला सपोर्ट करत आहोत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये हा कार्यक्रम पार पाडत आहेत. आमचा एवढंच आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तिफा हा असलाच पाहिजे, कारण येत्या पिढीला, कारण आताची जे पिढी आहे ही नटलेली आहे, कारण त्यांच्यामुळे हे पेपर लीक होत आहेत, त्यांच्यामुळे थांबलेली आहे. अन्यथा समोरची पिढी हे जी येणार आहे ही काही शाळा शिकणार नाही, कारण आता जरी जे पिढीला अडचण होत आहे तर समोरच्या पिढीला खूपच अडचण जाणार आहे. हे भविष्यात खूपच महागाची जाणार आहे, कारण हे जी सरकार आहे ही सरकार वाईट परिस्थितीची सरकार आहे. लोकशाही यांनी याच्या एवढंच सांगू इच्छितो की समोरची जी पिढी आहे हिचा सुधार व्हावा, काहीतरी या सरकारचा नवीन जाहीर निषेध चांगला दिवस पाहायला मिळावा एवढंच सांगू. समजा नरेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांनी समजा त्यांनी राजीनामा दिला नाही, तर याच्यानंतर तुमचं काय पाऊल ठोस पाऊल उचलणार आहात? जे वांचून सर करत आहेत त्यांच्यासारखाच आम्ही पण पुन्हा करू. एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा जरी झाले नाही तर आम्ही पुन्हा येऊ आणि पुन्हा इथं तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव इथं पुन्हा आम्ही येऊ आणि पुन्हा भेट देऊ. तर या ठिकाणी पाहता शिक्षणमंत्र्यांनी जो राजीनामा दिला नाही किंवा मला न्याय जरी मिळाला नाही, तर आपण या ठिकाणी ज्याप्रमाणे सोनम वांगचुक यांनी ज्या प्रकारे धरणे आंदोलन केलं त्या पद्धतीने या ठिकाणी आपण आंदोलन करू, आपल्या न्यायाची आम्ही आपला संघर्ष चालू ठेवणार. अशा प्रकारच्या ठिकाणी या विद्यार्थ्यांची भूमिका आहे. तर आपण या ठिकाणी पाहूया. आता हे तहसीलदार यांना आपलं निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयाच्या दालनामध्ये आलेले आहेत.